नमस्कार. महात्मा गांधींची हत्या झाली हे आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. पण त्यांच्या त्या शेवटच्या दिवसांबद्दल, त्या शेवटच्या क्षणांबद्दल काही अशा गोष्टी आहेत ज्या कदाचित आपल्याला माहीत नसतील. आज आपण गांधीजींच्या आयुष्याच्या त्या अखेरच्या पानांमागे दडलेली काही अनपेक्षित सत्य उलगडणार आहोत. चला माझ्यासोबत कल्पना करा. तारीख आहे 30 जानेवारी 1948. ठिकाण आहे दिल्लीतलं बिर्ला हाऊस. संध्याकाळचे साधारण 5 वाजले आहेत. गांधीजींचा दिवस नेहमीप्रमाणेच गेलाय. अनेक भेटीगाठी, पत्र लिहिणं आणि देशाच्या विभाजनामुळे निर्माण झालेली चिंता. आता वेळ झाली होती त्यांच्या रोजच्या प्रार्थनेची. तर मग त्या दिवसाच्या त्या अंतिम क्षणांमध्ये नेमकं काय काय घडलं होतं, चला पाहूया. घड्याळात 5:15 झाली आहेत. गांधीजी आपल्या नातसुनांच्या खांद्यावर हात ठेवून खोलीतून बाहेर पडतात आणि प्रार्थनास्थळाकडे चालू लागतात. हा त्यांचा रोजचाच नियम होता. त्यांना पाहताच जमलेली गर्दी आपोआप बाजूला होते, त्यांना वाट करून देते. आणि तितक्यात त्या गर्दीतून खाकी कोट घातलेला एक माणूस पुढे येतो. तो गांधीजींना नमस्कार करण्यासाठी हात जोडतो आणि पुढच्या क्षणी कोणाला काही कळायच्या आत आपल्याजवळ लपवलेलं पिस्तूल बाहेर काढतो. आणि मग त्या शांत वातावरणात 3 गोळ्यांचा आवाज घुमतो, अगदी जवळून. गांधीजींच्या छातीवर आणि पोटावर 3 गोळ्या झाडल्या जातात. खाली कोसळताना तेथे असलेल्या लोकांच्या सांगण्यानुसार त्यांच्या तोंडून फक्त 2 शब्द बाहेर पडले, हे राम. हे फक्त 2 शब्द नव्हते, तर आयुष्यभराची श्रद्धा होती. हिंसेसमोरचं एक समर्पण होतं. आणि काहीच मिनिटात भारताने आपला राष्ट्रपिता गमावला होता. पण थांबा, ही गोष्ट इथेच संपत नाही. कारण हा हल्ला काही अचानक झालेला नव्हता. एक इशारा आधीच मिळाला होता, पण त्याकडे दुर्लक्ष झालं. धक्कादायक बाब म्हणजे 30 जानेवारीचा हल्ला हा त्या महिन्यात त्यांच्यावर झालेला पहिला प्राणघातक हल्ला नव्हता. याच्या आधी एक प्रयत्न झाला होता. हो, फक्त 10 दिवसांपूर्वी म्हणजे 20 जानेवारीला त्याच बिर्ला हाऊसमध्ये नथुराम गोडसेच्याच साथीदारांनी त्यांच्या प्रार्थना सभेत एक बॉम्ब ठेवला होता. तो बॉम्ब गर्दीपासून थोडा लांब फुटला, त्यामुळे एकच गोंधळ उडाला. लोकांमध्ये भीती पसरली. पण गांधीजी ते एकदम शांत राहिले. उलट त्यांनीच लोकांना शांत राहायला सांगितलं आणि प्रार्थना सभा रद्द करायला ठाम नकार दिला. जणू काही भीतीसमोर त्यांनी विश्वासाचा मार्ग निवडला होता. आणि आता या कथेतला सगळ्यात मोठा आणि तितकाच दुःखद विरोधाभास समोर येतो. हे ऐकून तर कदाचित विश्वास बसणार नाही, पण गांधीजींचा मारेकरी तोच माणूस होता ज्याला त्यांनी काही वर्षांपूर्वी जीवदान दिलं होतं. गोष्ट आहे 1944 सालची. पाचगणीमध्ये नथुराम गोडसेने गांधीजींवर चाकूने हल्ला करायचा प्रयत्न केला होता. तिथे असलेल्या लोकांनी त्याला पकडलं, पण गांधीजींनी आपल्या स्वभावाला जागतं त्याच्यावर कोणताही गुन्हा दाखल करायला नकार दिला. त्याला माफ करून सोडून द्यायला सांगितलं. ही एकच ओळ ऐकली तरी खूप काही सांगून जाते. ज्या माणसाचा जीव गांधीजींनी वाचवला, त्याच माणसानं नंतर त्यांचा जीव घेतला. दया आणि द्वेष एकाच कथेत इतक्या विचित्र पद्धतीने एकत्र आले होते. तर मग या घटनेकडे फक्त एक गोळी म्हणून बघता येणार नाही. याच्या पलीकडे जाऊन याचा खरा अर्थ काय आहे? गांधीजींची हत्या ही केवळ एका तारखेची किंवा एका नावाची गोष्ट नाहीये. हा 2 विचारांमधला संघर्ष आहे. एका बाजूला होती क्षमा आणि दया, तर दुसऱ्या बाजूला होता टोकाचा द्वेष. आणि हीच घटना आपल्याला काही खूप खोलवर विचार करायला लावते. जसं की कट्टरतावाद किती धोकादायक असू शकतो, क्षमा करण्यामध्ये खरंच किती ताकद असते, आणि सगळ्यात महत्त्वाचं, शांततेच्या बाजूने उभं राहण्याची किंमत काय असू शकते. आणि शेवटी एक प्रश्न उरतो जो तेव्हाही महत्त्वाचा होता आणि आजही आहे. जेव्हा जग तुमच्या विचारांना गोळ्यांनी उत्तर देतं, तेव्हा शांततेसाठी उभं राहण्याचा नेमका अर्थ काय असतो यावर नक्कीच विचार करायला हवा.